पुतण्यानं घरी बसा म्हटलं पण तरी पवार घरी बसत नाही। संपूर्ण भारत आपलं घर आहे असं पवार मानतात। साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचं वक्तव्य। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिसरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आणि अनेक गटप्रमुखांसह शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत। कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। केडीएमसीवर मोर्चा काढल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आमदार विक्रम काळे यांच्या पीएकडून सरपंचपतीची फसवणूक। बीडमधील सरपंचपती उत्तरेश्वर खताळ यांची 6,70,000ची फसवणूक। खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक। नरडाणा बाभळे येथील उद्योजकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याकडून भूमिका स्पष्ट। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नव्या इमारती मिळाव्यात। आमदार आमशा पाडवी यांची शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी। धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत गट आणि गणरचनेसाठी संगणकीकृत नकाशाचा वापर होणार, त्यामुळे गावांचं विभाजन टळणार।